एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। गुन्हा दाखल केला का नाही आम्हाला माहित नाही, तुम्ही त्यांनी सोडून द्या। तुम्ही या ना, खात्री करा ना। ऐका ना, जर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, या बायांनी काय करायचं? सरळ सरळ हे दारू सापडती आणि जर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, हे बाकीचे लोक सरळ सरळ सरपंच होत नाही असं कसं म्हणता तुम्ही? ज्याच्या गुन्हा निघा त्याच्यावर गुन्हा दाखल करू आपण। तरी हे लोक विकून राहिले म्हणजे जेवढी शिक्षा आहे कायद्याने तेवढंच करणार आम्ही, आम्हाला नाही करता येत। हो चला तुम्ही आता एक काम करा, राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर इथं अवैधरित्या हातभट्टी दारू विक्री केली जाते, यावर पायबंद घालावा अशी मागणी गेल्या आठवड्यात येथील महिलांनी राहुरी पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदनाद्वारे केली होती। निवेदन देऊन देखील पोलीस प्रशासनानं कुठलीही कारवाई न केल्यामुळे महिलांनी आज आक्रमक पवित्रा घेत थेट हातभट्टी दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे। राहुरी फॅक्टरीचे बीट हवालदार बाबासाहेब शेळके यांना घटनास्थळी बोलावून त्यांच्या ताब्यात देऊन तुमच्याकडून हातभट्टी दारू बंद होत नाही, आम्ही ते पकडून दिली, यांच्यावर कारवाई करा, गुन्हे दाखल करा, दारू विक्री करणाऱ्यांना इथून घेऊन जाऊन पुढे जाऊन सोडून देऊ नका असं म्हणत महिलांनी पोलीस कॉन्स्टेबल शेळके यांना चांगलंच धारेवर धरलं होतं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद साळवे व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। दरम्यान प्रसादनगर येथील अवैधरित्या हातभट्टी विक्री करणाऱ्या सुगंधाबाई प्रेमनाथ पवार, दीपक गोकुळ शिंदे या दोघांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके व प्रवीण बागुल यांनी सांगितलंय। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।